एक मासे पकडणारा तर एक यशस्वी उद्योजक ही गोष्ट आहे ज्यांचं हॉटेल व्यवसायात चांगलं नाव आहे. त्याचबरोबर ते एक रील स्टार सुद्धा आहे. रविदादा यांनी सुरुवातीला सस्यपालनासोबत त्यांनी पोल्ट्री फार्मिंग सुद्धा केली. नंतर ते सुद्धा अयशस्वी झालं. त्यानंतर त्यांनी हॉटेल व्यवसायात उतरायचं हा असा निर्णय घेतला आणि मग ब्रँड बनला हॉटेल जलपरी. आणि आता तोच प्रवास येऊन पोहोचलेला आहे तब्बल 4 शाखांपर्यंत. आणि त्यांच्या कॉमेडी डायलॉगमुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळत गेला. तुकडे इकडे 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 खोट खोट अजिबात खोट. अहो कुठून थेट जलपरीतून. अहो कुठून थेट जलपरीतून. खोट बोलायचं नाही. आणि रविदादाचं शिक्षण जर सांगायचं ठरलं तर रविदादाचं शिक्षण फक्त 10वी पास आहे. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की एक कमी शिकलेला मुलगा सुद्धा व्यवसायात चांगला पैसा आणि नाव मिळवू शकतो. रविदादा स्वतः असं सांगतात की जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर स्वतःमध्ये हिंमत पाहिजे आणि यश मिळालं नाही तर खचून जाणार नाही. डबल नावाने सुरुवात करू रविदादा त्यांच्या भाषेतून सांगतात. आणि आज दादांनी पैसा तर कमवलाच पण त्याचबरोबर त्यांनी माणुसकी सुद्धा कमावली आणि मैत्री पण एकदम कट्टरवाशी बनवली. तर कसा वाटला आजचा हा रविदादाचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या फॉलो नक्की करून घ्या.